अंबादास दानवेंनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानं निलंबनाचा कालावधी कमी केला जाण्याची शक्यता. कालावधीबाबतचा निर्णय उद्या बैठकीत घेतला जाणार. सभागृहासमोर दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी. जनतेचे प्रश्न मला मांडू द्या. निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी याच अधिवेशनात कायदा. याच अधिवेशनात नव्या कायद्याचं विधेयक मांडणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. महायुती सरकारकडून 1,08,000 पदांवर भरती प्रक्रिया सुरू. 70,000 जणांना नियुक्तीपत्र प्रदान. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात मोठी वाढ. 2014 ते 2024 या काळात राज्याची अधिक प्रगती. अभिभाषणावरच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर. 97% पॉलिश्ड डायमंडची निर्यात मुंबईतून. उद्योग गुजरातला चालले हे कथानक खोटं. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. तर मलबार गोल्डची मुंबईत 1700 कोटींची गुंतवणूक. फडणवीसांची माहिती. पंढरपूरला आषाढी निमित्त येणाऱ्या जाणाऱ्या पालख्या आणि वाहनांना 21 जुलैपर्यंत टोलमधनं सूट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. परिवहन विभागाकडून आवश्यक स्टिकर्स वाहनांना दिलं जाणार. विशाळगड अतिक्रमण मुक्तीसाठी संभाजीराजे पुन्हा आक्रमक. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी 7 जुलैला बोलावली बैठक. कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृहात होणार बैठक. सकाळपासून लक्षवेधी न घेतल्यानं आमदार गणेश नाईक सभागृहामध्ये संतापले. अजित पवारांच्या विनंतीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी घेतली. लोकसभेचे खासदार अमोल कोल्हेंची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती. अमोल कोल्हेंनी एक्सच्या माध्यमातून शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचे मानले आभार. उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या पंचवार्षिक कार्य अहवालाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन. नीलम गोऱ्हेंनी सभागृहात घेतलेले निर्णय, विविध विभागांना दिलेले निर्देश, कोविड काळात केलेलं काम अशा कामकाजांचा अहवालामध्ये आढावा. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांकडून पैशांची मागणी होऊ नये असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. जे कुणी याचं पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. मुख्यमंत्र्यांचा इशारा. भिवंडीच्या सेतू कार्यालयात लाडकी बहीण योजनेच्या अर्ज खरेदीसाठी महिलांची झुंबड. शासनाच्या वतीनं वाढवण्यात आलेली मुदत तसंच 15 वर्षांपूर्वीचे पुरावे ही माहिती माहीत नसल्यामुळे गर्दी होत असल्याचा नागरिकांचा आरोप. लाडकी बहीण योजनेच्या घोषणेनंतर पालघर तहसील कार्यालयावर महिलांची गर्दी. तर दुसरीकडे शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्यानं प्रशासनावर ताण. नंदुरबारच्या शहाद्यात लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी खासगी सायबर कॅफे चालकांकडून लूट. सायबर कॅफे चालक फॉर्मसाठी 100 ते 200 रुपये जादाचे घेत असल्याचा नागरिकांचा आरोप. अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळके निलंबित. अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर लाडकी बहीण योजनेची नाशकात अंमलबजावणी नाही. सरकारच्या पोर्टलवर योजनेसंदर्भात पर्यायच नसल्यानं अंमलबजावणी होत नसल्याची माहिती. एबीपी माझाच्या बातमीचा दणका. महिलांकडून पैसे उकळणाऱ्या निलंबित तलाठी तुळशीराम कंठाळे विरोधात गुन्हा दाखल. वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. एबीपी माझानं सर्वात आधी दाखवली होती बातमी. पिंपरी चिंचवडमधले 29 बंगले जमीनदोस्त होणार. इंद्रायणी नदीच्या पूररेषेत हे बंगले उभारण्यात आल्यानं राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे बंगल्यांवर हातोडा चालवण्याचे आदेश. मुंबईच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत शुक्रवारी बैठक. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदेश. कमी दाबानं आणि अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा मुद्दा आशिष शेलारांनी मांडला होता. नांदेडच्या माळाकोळीमध्ये अपघातात ब्रेंडेड झालेल्या अभिजित ढोके यांच्यामुळे अनेकांना जीवदान मिळालेलं आहे. आज सकाळी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया पार पडली आणि तिथून विमानानं हे अवयव छत्रपती संभाजीनगरच्या कमल बजाज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. ग्रीन कॉरिडॉर करत ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ हे अंतर केवळ 4 मिनिटात पार करण्यात आलं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.